हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक निफ्टीच्या अनालिसिस वरती. की जर मला एखाद्या निफ्टीमध्ये पोझिशन्स बनवायचे आहेत किंवा निफ्टीला जर मला अनालिसिस करायचंय, इवन द निफ्टी, बँक निफ्टी, इंडेक्स आणि स्टॉक ऑप्शन्स, जनरली जर मला ह्या दोन गोष्टी आयडेंटिफाय करायच्या तर मी कशा करू शकतो आणि तिकडे जे त्या ओव्हरऑल जो आहे त्या ट्रेड्स कशा बनवू शकतो, अनालिसिस जनरली काय असलं पाहिजे ते आज आपण कव्हर करणार आहोत तिकडे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कन्सेप्ट. आणि हा जो कन्सेप्ट आहे तो माझा स्वतःचा फेवरेट कन्सेप्ट आहे टू अनालाइज द ट्रेंड इन द मार्केट किंवा ओव्हरऑल जर मला एखाद्या स्टॉकचा बिहेवियर समजायचा असेल तर. ठीक आहे, सो मी येतो इथे आणि थोडं ह्याला आपण वरती शिफ्ट करूया. ओके, नाव आता जी कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहोत ती आपण डिस्कस करणार आहोत फ्युचर्स बिल्टअप बद्दल. ठीक आहे, आपण डिस्कस करणार आहोत फ्युचर्स बिल्टअप बद्दल. नाव बघा, लेफ्ट हँड साइडला जर मी इथे एक कंपोनेंट घ्यायचा म्हटलं तर मी इथे घेणार प्राइसचा कंपोनेंट अँड सेकंड आय टेक दी वाय. वाय मीन्स ओपन इंटरेस्ट. आणि दोघांचा जो आउटपुट येईल तो माझा आउटपुट असेल नरेशन. ठीक आहे, नाव बघा, द थिंग इज सिंपल. जेव्हा मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बघतो, सो मी इथे माझ्या चार गोष्टी येतात बाहेर, बट जर जनरली मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट बद्दल सांगायचं म्हटलं तर जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो, तर जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातं त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. ठीक आहे, आता लॉंग बिल्टअपची कन्सेप्ट जर मी थोडा इन डिटेल सांगायची म्हटली, लेट्स अज्युम 1000 वर एखादा स्टॉक चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की या स्टॉकची प्राइस वाढू शकते. सो व्हॉट आय डू, मी ते जाऊन एक बायचा ट्रेड बनवणार, फ्युचर्स बाय करणार. जेव्हा मी फ्युचर्स बाय करतो तेव्हा मी प्राइसला वरती पुश करतोय, त्यामुळे माझी प्राइस वरती चाललंय आणि माझा ओपन इंटरेस्ट पण वाढतोय. व्हाय? बिकॉज मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही वरती जातात, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप. मीन्स की कुठे फ्रेश बायर्स पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. फ्रेश बायर्स. ओके, नाव द सेकंड थिंग. व्हॉट वॉज द सेकंड थिंग? की माझी प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललंय. सो जेव्हा जेव्हा माझी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट खाली जातो, that comes under the a long unwinding. ठीक आहे, what is long unwinding? बघा, सिंपल आहे. लेट्स सी, स्टॉक मी 1000 ला बाय केलेला, तो गेला 2000 ला. सो ऍज अ बायर मला 1000 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार. सो जेव्हा पण मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा माझी प्राइस जी आहे ती खाली येते आणि माझा ओपन इंटरेस्ट पण खाली येतो. व्हाय? बिकॉज ऑफ दी प्रॉफिट बुकिंग. कारण मी बाईंगची ट्रेड स्क्वेअर ऑफ करते तिकडे, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण खाली येतो. सो जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतात, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला मी सिम्पली म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग. ठीक आहे, नाव द थर्ड वन. व्हॉट वॉज द थर्ड वन? की माझी प्राइस खाली चालली आहे आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. प्राइस खाली चालली आणि ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, व्हॉट इज शॉर्ट बिल्टअप? शॉर्ट बिल्टअपला जर मी सांगायचं म्हटलं तर आपल्याला समजतं की कुठे फ्रेश सेलर्स स्वतःचे पोझिशन्स ऍड करतायत. ओके, सो जिथे जिथे फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतायत, दॅट मीन्स की कुठे जो आहे तो शॉर्ट बिल्टअप होतो हे आपल्याला समजतं. सो लेट्स अज्युम जर मी 2000 ला कोणती तरी स्टॉक चालू आहे, कोणता एखादा प्राइस चालू आहे आणि मी अँटिसिपेट करतो की या जी स्टॉकची प्राइस आहे ती खाली पडू शकते. सो मी काय करणार, इथे मी एक सेलचा ट्रेड बनवणार. सो जेव्हा पण मी एखादा सेलचा ट्रेड बनवतो तेव्हा मी काय करतो, प्रेशर जो आहे तो प्राइसला खाली देतोय, त्यामुळे म्हणजे प्राइस खाली चालले आणि मी फ्रेश कॉन्ट्रॅक्ट बनवतोय सेलचा, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वाढतोय. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते ओपन इंटरेस्ट वाढतो.
सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट बिल्टअप. ओके, मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. अँड द लास्ट वन इज व्हॉट, प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली. सो दॅट कम्स अंडर दी अ शॉर्ट कव्हरिंग. ओके, व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? सेलर जे आहे ते त्यांच्या पोझिशन्स काढतायत. लेट्स सी 1000ला 2000ला मी स्टॉक शॉर्ट केलेला, आला 1000ला. ऍज अ सेलर मला 1000 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, तो प्रॉफिट बुक करणार. त्यामुळे माझी प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली चालला. का? कारण मी शॉर्टचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करते. ओके, सो ह्याला आपण म्हणतो व्हॉट, अ सेलर्स एक्झिट्स किंवा प्रॉफिट बुकिंग. सिंपल कन्सेप्ट आहे, जास्त डिटेल मध्ये असं एक्सप्लेनेशन नाहीये किंवा जास्त कन्फ्यूज होण्यासारखं नाहीये. बट स्टील मी एक थोडं रिकॅप देतो ह्याला. आपण दोन गोष्टी ऍड करतो, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट. सो जेव्हा जेव्हा माझी प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा माझा ओपन इंटरेस्ट वरती जातो, सो दॅट कम्स अंडर दी अ लॉंग बिल्टअप, की कुठे जे आहे ते फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड वन इज व्हॉट, अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला आपण काय म्हणतो, दॅट कम्स अंडर दी प्रॉफिट बुकिंग, की जेव्हा जेव्हा प्राइस आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो तर आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. थर्ड वन इज युअर अ शॉर्ट बिल्टअप, जेव्हा प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वाढतो. सो दॅट कम्स अंडर दी शॉर्ट बिल्टअप. अँड लास्ट वन इज अ शॉर्ट कव्हरिंग, प्राइस वरती ओपन इंटरेस्ट खाली. ठीक आहे. नाव सिंपल बघा, ह्याचे पण ना काही सायकल्स असतात. जर मी थोडं ह्याला इन डिटेल सांगायचं म्हटलं ना, बघा हे झालं फ्युचर्स बिल्टअप ऑन अ डेली बेसिस. ओके, जर मी डेली येतोय आणि कोणता स्टॉक लॉंग मध्ये चाललोय, शॉर्ट मध्ये चाललोय, हे आपण फाइंड आउट करू शकतो. पण बिल्टअपचे काही सायकल्स असतात. जर मी सायकल्स बद्दल सांगायचं म्हटलं, सो बिल्टअप सायकल्स. ठीक आहे. नाव बघा, मार्केट वरती जाताना कसं जातो, लाईक दिस. मार्केट असा वरती जातो. सो लेट्स अज्युम मार्केट बिकॉज ऑफ द लॉंग बिल्टअप मुळे वरती चाललंय. ओके, आणि खाली जो येतोय मार्केट दोन केसमध्ये खाली येतो. कोणत्या दोन केसमध्ये? वन बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, बघा प्राइस खाली येते, अँड वन बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप. राईट. सो जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग मुळे खाली येत असेल, ओके, दॅट मीन्स व्हॉट, अ प्रॉफिट बुकिंग मुळे जर खाली येत असेल, सो ह्याला आपण म्हणतो एक बुलिश सेंटिमेंट. लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंगचं जर सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बुलिश सेंटिमेंट. आणि मार्केट खाली पडताना काही असा खाली पडतो, शॉर्ट 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 शॉर्ट, आणि जेव्हा कव्हर करतो तेव्हा काही असा कव्हर करतो. सो सपोज द मार्केट बिकॉज ऑफ शॉर्ट कव्हरिंग मुळे वरती जात असेल खाली पडताना, सो दॅट कम्स अंडर दी अ बेरिश सेंटिमेंट. एस आणि एस चा जेव्हा बिल्टअप असतो, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बेरिश सेंटिमेंट ऑफ द मार्केट. ठीक आहे, सिंपल आहे. नाव लेट्स सी, जर मी निफ्टी, बँक निफ्टी, किंवा स्टॉक्स, हा जो डेटा पॉइंट आहे ना, हा आपण ओव्हरऑल निफ्टीसाठी पण बघू शकतो, बँक निफ्टी, जे काही इंडेक्स आहेत, फिन निफ्टी, मिड कॅप, या सगळ्यासाठी पण बघू शकतो. आणि इव्हन दो जो आहे हा डेटा पॉइंट आपण स्टॉक्स साठी पण पाहू शकतो. सो टेक्निकली जर मी स्टॉक्स बद्दल सांगायचं म्हटलं तर वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक्स. राईट. सो प्रत्येक स्टॉक्सचा आपण बिल्टअप बघू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस कन्सेप्ट. सो म्हणून मी म्हणालो हा माझा फेवरेट ह्यासाठी आहे, कारण हा ओव्हरऑल त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये, त्या इंडेक्समध्ये काय चालू आहे, त्याचं सेंटिमेंट काय हिस्टॉरिकली ते बघू शकतो. ओके. ना आता जी आहे ती आपण रिसर्च करूया की निफ्टी, आपल्याला जनरली आपला जो टॉपिक आहे तो निफ्टी अनालिसिस आहे, की निफ्टीला जर मी बिल्टअप बघितलं तर काय सांगतोय करंटली. सो मी काय इथं करणार, मी ना क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती. ओके, जेव्हा तुम्ही होम स्क्रीनवरती याल तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल असा काही इंटरफेस बघायला मिळतो. ओके, थोडाफार जर मी इंटरफेस बद्दल सांगायचं म्हटलं तुम्हाला तर बघा, इथे टॉपला जो आहे तो निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे पण आपले ओव्हरऑल इंडेक्स आहेत त्यांचा तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळेल. सो जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर लॉंग मध्ये आहे, दॅट मीन्स सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा थोडाफार बुलिश आहे, हे आपण इंडिकेट करू शकतो. त्यानंतर इथे बघा सिनॉप्सिस आहे, सिनॉप्सिस कम्स अंडर दी वन
थोडा याला पण इंट्राडे साठी पण यूज करू शकतो. डेज हाय लो एक वन ऑफ द बेस्ट टूल टू आयडेंटिफाय दी ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन अपॉर्च्युनिटी. त्याच्यानंतर ऑप्शन चेन आहे इकडे. इंट्राडे मूव्हर्स जो डेटा पॉइंट आहे, सो ओव्हरऑल जो आहे तो इंट्राडे साठी आहे, नावातच त्याचा आहे. ओपन इंटरेस्ट आणि अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी. सो टेक्निकली आपल्याकडे तसे 85+ डेरिव्हेटिव्ह टूल्स आहेत. सो ज्यांना कोणाला इंट्राडे करायचं, ज्यांना कोणाला पोझिशनल ट्रेडिंग करायचं, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स रायटिंग, व्होलॅटिलिटी ट्रेडिंग, सो प्रत्येकासाठी प्रत्येक ट्रेडिंग सेटअप आहे. सो ज्यांनी कोणी अजूनही ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलंय, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. 85 डेरिव्हेटिव्ह टूल्स मधले 20 टूल्स फ्री आहेत काही, सो ते पण तुम्ही पाहू शकतात. आणि स्पेसिफिकली जर तुम्हाला अजून अशा काही व्हिडिओज पाहिजे तर व्हिडिओ लायब्ररीची पण लिंक आपण मेन्शन केली आहे, सो ती पण एकदा बघा. ओके, किंवा तुम्ही टॉपला तर तुम्हाला इथे व्हिडिओ लायब्ररी दिसेल. ओके, नाव हे बघा इथे व्हिडिओ लायब्ररी दिसेल तुम्हाला, सो तुम्ही क्लिक करू शकता आणि तिकडे जाऊन ऍक्सेस मिळेल तुम्हाला. नाव लेट्स सी, जर मला आता हा हिस्टॉरिकल डेटा पाहिजे, सो मी काय करणार, मी येणार ट्रॅक वरती आणि मी येणार बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बल वरती. ओके, नाव आपण 4 गोष्टी बघितल्या, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंग. सो इथे बघा जर तुम्ही लॉंग वरती क्लिक केलात तर जे पण स्टॉक्स आजच्या दिवसात लॉंग मध्ये आहेत, जेव्हा मी रेकॉर्ड करतो किंवा जेव्हा पण आपण ट्रेडिंग डे मध्ये असू त्या दिवशी जे पण स्टॉक्स लॉंग मध्ये असतील ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं इथे बघा बजाज फायनान्स लॉंग आहे का, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो जो लॉंग बिल्टअप, लॉंग आहे. सेम व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग, अनवाइंडिंगला प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही खाली येतं, कॅन सी लॉंग अनवाइंडिंग आहे. त्यानंतर जो आहे तो आहे शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअपला काय होतं, प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली येतो. ओके, कॅन सी सॉरी, शॉर्ट बिल्टअपला प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट वरती येतो. यू कॅन सी प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती. अँड द लास्ट वन इज युअर शॉर्ट कव्हरिंग, प्राइस वरती, ओपन इंटरेस्ट खाली. ओके, नाव हे झालं डेली बेसिस वरती. नाव मला हिस्टॉरिकली पाहिजे, सो मी काय करणार, मी ना फ्युचर्स OI हिस्टॉरिकलला आणि मी इथे करतो क्लिक निफ्टी. ओके, निफ्टी, ठीक आहे. नाव सिंपल बघा, फर्स्टली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ह्याचा इंटरफेस. सो जो ग्रीन बार्स तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतात इथे 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 अगेन इकडे, सो हा तुम्हाला इंडिकेट करतोय अ लॉंग बिल्टअप, की कुठे फ्रेश बायर्स त्यांच्या पोझिशन जागा कोणत्या दिवशी. ब्ल्यू बार्स जो आहे तो इंडिकेट करतोय अनवाइंडिंग, मीन्स लॉंग अनवाइंडिंग, प्रॉफिट बुकिंग कुठे आहे. रेड जो बार आहे तो तुम्हाला इंडिकेट करतोय शॉर्ट बिल्टअप, की कुठे फ्रेश सेलर्स त्यांच्या पोझिशन ऍड करतायत. आणि त्याच्याच बाजूला आहे शॉर्ट कव्हरिंग, की कुठे सेलर्सचे ते त्यांच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात किंवा ट्रेड्स काढतात. ओके, नाव जर तुम्ही नीट पाहिलं तर हा डेटा पण आपण फेच केलाय फ्रॉम 30 जुलै पासून, आजचं जेव्हा मी रेकॉर्ड करतो तो 29 ऑगस्ट. ओके, सो ऑलमोस्ट 1 महिन्याचा डेटा पॉइंट आहे समवेअर अराउंड. अँड यू कॅन सी जर तुम्ही कॉम्बिनेशन इथे बघितलं तर ग्रीन ब्ल्यू बार्स थोडेफार जास्त आहेत, रेड बार पण आहे शॉर्ट मध्ये आणि कव्हरिंग पण नंतर झालं आहे. सो टेक्निकली जर निफ्टीचा इथे तुम्ही बिल्टअप बघितला तर इथे जो फॉल आपल्याला मिळाला आहे इट इज वन बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग, राईट, जो मेजर फॉल. तर त्यानंतर मार्केट कन्सॉलिडेशन होऊन नंतर बघा एक बुलिश मोमेंटम मध्ये आला, की इथे ज्यांनी शॉर्ट क्रिएट केलेलं आहे त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळतोय कव्हरिंग मध्ये पण. ओके, सो जर ऍब्सोल्यूट OI मध्ये जर तुम्ही आलात तर बघा शॉर्ट बिल्टअप जो आहे तो अग्रेसिव्ह नाही आहे ऍज कम्पेअर लॉंग किंवा शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट बिल्टअप झालाय तो नंतर इथे कव्हर पण झाला, लॉंग पण आहे, इथे पण शॉर्ट बिल्टअप आहे. सो टेक्निकली तो अग्रेसिव्ह नाही तेवढा, पण त्याच्याच बाजूला जर तुम्ही पाहिलं तर लॉंगचे बार्स खूप मोठे आहेत. सो लॉंग बिल्टअप थोडाफार जो तो पॉझिटिव्ह आपल्याला सांगतोय, राईट. सो नेट जो जर मी एक व्ह्यू सांगितलं तर निफ्टीचा कुठेतरी एक बुलिश व्ह्यू बनतोय, बट नॉट अग्रेसिव्ह बुलिश. व्हाय, बिकॉज कव्हरिंग पण आहे आणि 1-2 शॉर्ट पण बघायला मिळतोय. सो एक मॉडरेटली बुलिश व्ह्यू बघायला मिळतोय इथे, राईट. सो आता ह्या व्ह्यूला मला ट्रेड बनवायचे असेल तर मी कसं बनवू. सो जनरली जर मी तुम्हाला एखादा सेटअप जर सांगायचं म्हटलं तर इथे येतो मी. सो ट्राय करा जेव्हा तुम्ही जाल तेव्हा स्ट्रॅटेजी सोबत जा. ओके, जर वीकली स्ट्रॅटेजीज आहेत, ओके, आणि मंथली. ओके, ओके, सो जर वीकली स्ट्रॅटेजी असतील ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके,
ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड्स, कारण क्रेडिट स्प्रेड जनरली विकली स्ट्रॅटेजीमध्ये खूप बेनिफिट मिळतील, कारण त्यातले 2 दिवस तर सुट्टीचेच दिवस असतात, सॅटर्डे संडे बघायला गेलं तर, आणि एखाद 2 मध्ये जर हॉलिडे आली तर त्यामुळे थिटा इम्पॅक्ट बघायला मिळतो. सो ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड व्हेन यू आर ऑन अ वीकली एक्सपायरी, जर तुम्हाला ट्रेड बनवायची असेल. सो बुलिश साठी बुलपुट स्प्रेड, ओके, आणि जर तुम्हाला एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बेअर कॉल स्प्रेड. सिंपल आहे. ओके, ह्याच्यात बेनिफिट काय, रिस्क रिवॉर्ड जो असेल तर तुमचा ट्राय करा 1:2 ला करायचा, नाही तर 1:1 इज फाईन. ओके, बेनिफिट काय, थिटाचा इम्पॅक्ट. 2 दिवस सॅटर्डे संडे हॉलिडे आहे, वीकली एक्सपायरी जर तुम्ही होल्ड करता त्याचा थिटा बेनिफिट, प्लस द मार्केट बुलिश राहिला किंवा तुमच्या व्ह्यू मध्ये राहिला आणि साइडवेज जरी राहिला तरी थिटा तुमच्या फेवरमध्ये असल्यामुळे तुम्हाला थिटा डीकेचा बेनिफिट मिळेल. आणि जर तुम्ही मंथली एक्सपायरी ट्रेड करताय तर ट्राय टू गो विथ द डेबिट स्प्रेड्स. ओके, डेबिट स्प्रेड जर असेल तर बुलिश साठी तुमचा असेल बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि बेअरिश साठी असेल तो असेल बेअर पुट स्प्रेड. ओके, सिंपल लॉजिक आहे. काय करायचंय, बुलिशसाठी बुल कॉल स्प्रेड आणि बेअरिशसाठी बेअर पुट स्प्रेड डेबिट स्प्रेड मध्ये येतं. बेनिफिट काय आहे, तुम्ही मार्केटला प्रीमियम जास्त देतात, कारण मंथली एक्सपायरी आहे, फार एक्सपायरी असेल तर तुम्हाला प्रीमियम वर आयव्हीचा इम्पॅक्ट, डेल्टाचा इम्पॅक्ट, वेगळा ओव्हरऑल सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे तो बघायला मिळेल. ओके, सो निफ्टीची अनालिसिस कशी काय, मेनली बिल्टअप जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही असे करू शकता. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डेटा पॉइंट ॲज वेल, जो तुम्ही डिफरंट अनालिटिक्स करू शकता, जसं ओपन इंटरेस्टने बघू शकता किंवा पीसीआरने बघू शकता. बट जर मी ओव्हरऑल हिस्टॉरिकल बिल्टअप बघून जर मला फ्युचर्स अँटिसिपेट करायचं असेल की मोमेंटम काय येऊ शकतं, सो फर्स्ट मी प्रायोरिटीमध्ये ठेवणार हा डेटा पॉइंट विच इज अ फ्युचर्स बिल्टअप. सो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सेकंडली, ज्यांनी कोणी अजूनही ऍप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 फ्री टूल्स आहेत, सो जाऊन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि व्हिडिओ लायब्ररीला पण व्हिजिट करा. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर टाइम.